सलगच्या 4 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे सागर यांच्यासाठी। विनंती सागर आपण यायचं या। हॅलो, डगआउट मधून आपण आलात तरी चालेल, हरकत नाही, या आपण बक्षीस घेण्यासाठी। सन्माननीय दत्तदादा भांडे यांच्या शुभ हस्ते आपल्याला 500 रुपयाचा इनाम दिला जातोय, इनामी राशी। खूप खूप अभिनंदन सागर आणि टीम धानिवली। दवाखान्यासमोर कुणाची तरी इको गाडी आहे, इको ती बाजूला घ्या। स्विफ्ट कंपनीची इको, सुझुकी कंपनीची इको कुणाची आहे त्यांना विनंती आहे आपण बाजूला घ्यायची। चला मॅच सुरू करा, जास्त विलंब लावू नका, अतिशय महत्त्वाची सूचना आहे। लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची, चला। गोलंदाज विपुल बॉलिंग ट्रॅक वरती, पहिला बॉल दुधारी शस्त्र तिथे चालवलंय आणि क्रिकेट अनकन्व्हेन्शनल झालं याची चर्चा आपण करत होतो याच्या अगोदरच्या इनिंग मध्ये। पहिला बॉल फेस करतात आणि हेच केलं कॉन्टसने देखील। पहिला बॉल जसप्रीत बुमराच्या विरोधामध्ये तुम्ही स्विच हिट करण्याचा प्रयत्न करता, तेच इथे देखील पाहायला मिळालं। फलंदाज पहिला बॉल फेस करताना देखील स्विच हिट करू शकतात, म्हणजे क्रिकेट खूप अनकन्व्हेन्शनल झालं। सरळ बॅटनं बॅकलिफ्ट खाली आणून खेळणं हा प्रकार खूप कमी होत चालला क्रिकेटमधून। पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटने प्रहार केलाय मिड विकेट रिजनला, हवेत बॉल आणि क्षेत्ररक्षक मे बी बॉलच्या खाली आहे, झेल टिपलाय, विकेट, फलंदाज बाद। सामन्यामध्ये अतिशय चांगली सुरुवात मंगेश यांनी दिली होती, परंतु या सामन्यामध्ये ती सुरुवात ते देऊ शकले नाहीत। शून्यावरती बाद होत आहेत आणि शून्याचा चष्मा त्यांना घालून आता माघारी परतावं देखील लागेल। विकेट, सागर राणे मैदानावरती दाखल होतील क्रमांक 3 वरती आदर्श 11 धानिवलीसाठी। आणि पाठीमागच्या सामन्यामध्ये सागर यांनी अप्रतिम नॉक खेळला होता, 4 लगातार षटकार त्यांच्या बॅटमधून आले होते। ते सागर राणे मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 3 वरती आणि आता जबाबदारी वेगळी आहे सागर राणे यांच्या खांद्यावरती। पाठीमागच्या मॅच मध्ये चांगली इनिंग पाहायला मिळाली। अपील पंचांकडे जोरदार आहे आणि यस बॅटचा संपर्क आहे तिथे, हेच सांगतायत पंच, बॅटचा संपर्क आहे आणि एक धाव तिथे प्राप्त होईल। एका धावेनं धावपलक पुढे जाईल, धावपलकावरती एकच धाव आहे। डोंगर नावे संघ पराभूत झाला पाठीमागच्या सामन्यामध्ये, 4 लगातारचे षटकार आले आणि पराभवाचा सामना त्यांना देखील करावा लागला। पहिल्या षटकामध्ये देखील 21 धावा, मंगेश यांची खूप चांगली इनिंग पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली। मंगेश बाद झाले, नंतर जबाबदारी मल्हारी यांनी घेतली, मल्हारी यांचा झेल सुटला, मंगेश यांचा एक झेल सुटला आणि 2 झेल जर ड्रॉप झाले तर तुम्हाला पराभवाच्या दिशेने ते झेल घेऊन गेले निश्चित। झेल ड्रॉप करणं हे महागात पडतं क्रिकेटमध्ये, हे अनेक वेळा आपण पाहिले आणि तेच चित्र तिथे पाहायला मिळालं। झेल ड्रॉप झाले आणि डोंगर नावे संघ पराभूत झाला। ज्यावेळेस देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिस्ट करायचं होतं आणि बॅट सोबत मे बी संपर्क आहे, स्क्वेअर लेग रिजनला बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल, अगदी दम घोटू हा चौकार आहे। क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावत होते, प्रयत्न धावपलकावरती झेल सुटणं महागात पडतं, हे क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण पाहिलंय। टायटॅनिक जहाजावरती लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, न बुडणारं जहाज, परंतु टायटॅनिक बुडालं हा इतिहास आहे। हाफ ट्रॅकर हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर वेल लेफ्ट केला फलंदाजानं, वाईट बॉल, अवांतर धाव इथे मिळेल, अवांतर धावेनं धावपलक पुढे जाईल।
6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. विपुल बॉलिंग ट्रॅकवरती 6 धावा धावफलकावरती. पहा, माणसाला कधी डोंगराने ठेस लागत नाही, तुम्हाला ठेस छोट्या दगडाने लागते. छोट्या छोट्या चुका क्रिकेटमध्ये टाळाव्या लागतात, त्या खूप गरजेच्या आहेत. यावेळेस आपण पाहतोय कमालीचा लॉफ्टेड ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला आणि बॉल जाईल 4 धावेंकरता. चौकार. फुल फेस ऑफ द बॅट हा फटका आपण पाहायला कमालीचा फटका होता. लॉफ्टेड डीप एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह मल्हारी यांच्या बॅटमधून चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकावरती धावा आहेत 10. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल डाऊन दी लेग, वाईड बॉल. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 11. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सुरुवातीला विकेट गेली आणि आता जबाबदारी वेगळी आहे मल्हारी आणि सागर यांच्या खांद्यावरती. पार्टनरशिप इथून बिल्ड करावी लागेल दोघांना. विपुल बॉलिंग ट्रॅकवरती. स्क्वेअरकडचा फटका. बॉलने इथे दिशा कदाचित बदलली आहे आणि बॉल ट्रॅव्हल झालाय पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान. धावा मिळतील 4. स्क्वेअरकडचा लाजवाब फटका, कॉपी बुक स्टाईल. चौकार. सागर राणे यांनी लगातारचे 3 षटकार मारले तर आकाश राणे साहेबांच्या माध्यमातून सागर यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे. त्यांचे छोटे बंधू यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस आहे. चौदा धावा धावफलकावरती आहेत. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. 15 आहेत. 15 आहेत. चला, अप्रतिम हा बॉल आहे. लाजवाब. फलंदाजाकडे कुठलाही जवाब नव्हता या बॉलचा. चांगला बॉल पाहतोय गोलंदाज विशाल यांच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. त्यावेळेस आपण पाहतोय लॉफ्ट केलाय हवेमध्ये बॉल. बराच काळ हवेमध्ये राहिला परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडला. निर्जन स्थळी क्षेत्ररक्षक विरही क्षेत्रामध्ये पडला. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकावरती धावा 17. 17. वाव, सूर्यकुमार यादव स्टाईलने हा फटका आणि स्क्वेअर लेग रिजनला बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. सागर यांच्या बॅट मधून आणखी एक नेत्रदीपक फटका. फ्लेक्झिबल त्यांचं शरीर आहे आणि अप्रतिम टायमिंग. सिक्सर. मिस्टर 360 डिग्री सागर राणे आक्रमण करतायत गोलंदाजांवरती. मला सूर्यापेक्षा देखील आठवण झाली एबी डिव्हिलियरची हा फटका पाहताना. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं. बॉल त्या मैदानावरती. बॉल नवीन बॉल.
23 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 23 लॉस ऑफ दी 1 विकेट. 23 धावा धावपलकावरती कमालीचा फटका होता आणि एबीडी सारखा हा फटका आपण पाहिला ॲक्शन रिप्ले मध्ये. खरं तर आपल्याला पाहायला मिळालं एबीडी स्टाईल मध्ये हा फटका सजवला होता. 23 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील वाईड बॉल अवांतर धाव इथे मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 24 लॉस ऑफ द 1 विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. बॅकफुटला गेलेत. फटका चांगला आपण पाहतोय. कव्हर रिजनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे परंतु एकच धाव मिळेल. भालुक आणि गोरखगड संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉससाठी यायचे. भालुक आणि गोरखगड इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल याची दोन्ही संघाच्या संघनायकांना नोंद घ्यायची आहे. पंचवीस धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 25 लॉस ऑफ द 1 विकेट. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 25. आदर्श 11 धानिवली. चला थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम क्षेत्ररक्षणामध्ये आपण बदल करताय परंतु थोडीशी घाई देखील करणं अनिवार्य आहे याची नोंद प्रत्येकाने करून घ्या. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. चला थोडीशी घाई करत राहा. खूप वेळ घेतलाय तुम्ही 2 बॉलच्या मध्ये. आम्ही टाइम काउंट करतोय. तुम्ही वेळेपेक्षा 2 मिनिटांना उशिरा आहात याची नोंद आपण करून घ्यायची. खाटेकर संघ यावेळेस देखील आपण पाहतोय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फुलर लेनचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर रिजनला 2 धावांचा प्रयत्न आहे आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. आणखीन एक कमालीचा फटका. केवळ एकोणतीस धावा धावपलकावरती आहेत. इथे संधी होती. इथे बॉल कदाचित कॅरी व्यवस्थित झाला नाही असं भासलं परंतु संधी निर्माण झाली होती मिड ऑफ रिजनला. इथे एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. सेल ड्रॉप आहे. कॅरी झाला होता बॉल. तुम्हाला ऍक्शन रिप्ले मध्ये या सर्व घडामोडी पाहायला मिळतील. कॅरी झाला होता परंतु झेल ड्रॉप झालाय. 29 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 29 लॉस ऑफ द 1 विकेट. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर 29 धावा. तीस धावा धावपलकावरती आहेत. माफ करा. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. मध्ये आपल्याला मॅचेस पूर्ण करायचे त्याची नोंद प्रत्येकानं मैदानावरती करून घ्यायची. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. चला थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. थोडीशी घाई करा. तीस धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. पहिला बॉल फुल टॉस होता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल सीमारेषेला जाऊन धडकतोय. चौकार. 4 धावा.
एक म्हण आहे, आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन. एक डोळा मागितला होता, देवाने दोन दिले. चौकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफचे खेळाडू बॉलच्या दिशेने आलेत. क्षेत्ररक्षण चांगलं. यावेळेस एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 35. 35 लॉस ऑफ द 1 विकेट. 35 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला, गोरखगड संघाचे संघनायक आपण उपस्थित राहायचे. भालुक संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेले आहेत. 35 धावा धावफलकावरती 35 लॉस ऑफ द 1 विकेट. चला, क्षेत्ररक्षण करणारी टीम, खूप वेळ तुम्ही फील्ड सेट करण्यासाठी घेताय. विनंती, थोडीशी घाई करा. खाटेकर संघ स्टेप आउट आले. समोर दिशेने लॉफ्ट केलाय सागर. पाठीमागच्या मॅच मध्ये देखील अशीच फलंदाजी केली होती आणि यावेळेस देखील स्टेप आउट होऊन सरळ बॅटने फुल प्रेझेंटेशन ऑफ बॅट फेस षटकार. धावा धावपलकावरती आहेत. 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. बोला. चला, गोरखगड संघाने टॉस जिंकला आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील पुढच्या सामन्यामध्ये. गोरखगड ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. चला, मॅच स्पीडअप करा. काटेकर संघ आपल्याला विनंती आहे आणि बॅट्समन आपण देखील सहकार्य करायचे. चला, थोडीशी घाई करा. सागर तंत्रशुद्ध फलंदाज आहेत आणि 360 डिग्री मध्ये खेळण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. ऑलरेडी त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलंय आणि याही सामन्यात चांगली फलंदाजी करतायत सागर राणे. ज्यावेळेस चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक धावेची प्राप्ती होईल. वाईडिश लॉंग ऑन अर्थात ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन देखील तुम्ही त्या भागाला म्हणू शकता. तिथे बॉल गेला होता. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. मिंडा कॉर्पोरेशनचे सुपरवायझर सन्माननीय अनिकेत वाघमारे आणि रिषभ चौधरी या दोन्ही मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झाले. स्पर्धेच्या माध्यमातून दोघांचंही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस आपण पाहतोय बेसबॉलचा हा फटका आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. ओ, लाजवाब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय आणि इथे विशाल होते. अतिशय विशाल क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 1 रन शॉट. यस, 1 रन शॉट. एकच धाव इथे प्राप्त होईल. माफ करा, 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग दिली आहे. यस यस, इट इज. स्विच हिट आणि यावेळेस आपण पाहतोय बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. झेल टिपलाय आणि फलंदाज बाद.
सागर राणे यांच्यासाठी पाहतोय लगातारच्या 3 षटकारांसाठी त्यांचे लहान बंधू आकाश राणे यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. धावफलकावरती धावा आहेत 44 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 44 लॉस ऑफ द 2 विकेट. पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेत उंच बॉल केलाय, क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत, बॉल खाली पोहोचलेत, रन झाले, झेल सुटलाय आणि पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त होतील. आणि जेव्हा जेव्हा सागर राणे यांचे झेल मैदानावरती सुटलेत ना, तिथे त्यांनी जखमेवरती मीठ चोळायला कमी केलं नाहीये. आणि या सामन्यामध्ये देखील झेल त्यांचा पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. भावेश बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या बॉलवरती संधी निर्माण केली होती भावेश यांनी, झेल ड्रॉप झालाय. शेहेचाळीस धावा धावफलकावरती. 46 लॉस ऑफ द 2 विकेट. यावेळेस कडक हा फटका आहे, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलाय, घरपोच सेवा त्यांना दिली आहे आणि इथे सागर राणे यांची खेळी संपुष्टात आली आहे. विकेट, फलंदाज बाद. नऊ बॉल आणि 9 बॉलमध्ये 19 धावा इथे बनवल्यात. हीच देखील एक नामांकित स्पर्धा आहे, परंतु मुरबाड विभागामध्ये 3 स्पर्धा खूप मोठ्या होतात. त्याच्यामध्ये धडाकेबाज चषक असेल, भगवा चषक आणि आदर्श चषक. या स्पर्धा खरं तर नामवंत स्पर्धा आहेत. अनेक वर्षांपासून या स्पर्धा सुरू आहेत. परंतु मुरबाड तालुक्याच्या क्रिकेटची सुरुवात इथे आपण पाहतो ती या डोंगर नावेच्या मैदानावरून होते. हंगामाला सुरुवात दिवाळी चषकानं. खरं तर या हंगामाला सुरुवात मुरबाड टेनिस क्रिकेट जर कोण सुरू करत असेल तर तो बहुमान, आणि तो खरं तर आपण पाहतो तो मानाचा तुरा कोणाच्या शिरपेच्यात रोवला जात असेल तर तो संघ आहे डोंगर नावे आणि तो गाव आहे डोंगर नावे. यावेळेस फुलर लेनचा बॉल फटका चांगला आपण पाहतोय. वाईडिश लॉंगॉन आणि काऊ कॉर्नर रिजनच्या दरम्यान बॉल फील्ड झालाय. 2 क्षेत्ररक्षक तिथे आलेत, रिले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा तर पूर्ण झाल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे मैदानावरती आणि इथेच फलंदाज धाव बाद असतील. विकेट, 2 धावा प्राप्त झाल्यात. धडाकेबाज स्पर्धेचा सुवर्ण महोत्सव 50 वर्ष त्या स्पर्धेला पूर्ण झाली. आणि मुरबाड ग्रामीणचा विजेता संघ पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असेल. भालुक संघ, त्यांचं देखील कौतुक आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज केतन विषय बाईक त्यांनी मिळवलेले आहे, ते देखील इन ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये असतील. यावेळेस आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल हवेत, क्षेत्ररक्षक ओव्हर रन झालेत आणि बॉल सीमारेषा काढतोय. चौकार, 4 धावा. लेफ्ट तर आपण पाहतो या मैदानावरती सुरू जी स्पर्धा होते दिवाळी धमाका, त्या स्पर्धेला 9 वर्ष पूर्ण झालेत. त्यानंतर धडाकेबाज चषकाला 50 वर्ष झाले, आदर्श चषकाला 32 वर्ष आणि 30 वर्ष भगवा चषकाला झालेत. ऐतिहासिक स्पर्धा आहेत. इथे प्ले अँड मिस, ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता, अँगलने थोडीशी बॅकलिफ्ट आली आणि एका धावेचा प्रयत्न झाला. 1 धाव तर तिथे पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. वाव, क्रिकेटचं मैदान आहे. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. इथे काहीही होऊ शकतं. आणि 22च्या माध्यमातून 2 धावा इथे प्राप्त होतील. यस, 22. चोपन्न धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुलटॉस बॉल हवेत आहे
क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत, अंदाज चांगला आहे आणि झेल देखील चांगला पाहायला मिळतोय. विकेट, फलंदाज बाद, वेल जज कॅच, विकेट. पहिला डाव आटोपलाय. धावफलकावरती धावा आहेत 54 आणि 55 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. ज्यावेळेस बॅटिंगसाठी उतरेल खाटेकर संघ त्यांच्या समोर 55 धाव्यांचं लक्ष असेल. पुढच्या मॅचचा टॉस देखील संपन्न झालाय आणि पुढच्या खेळाच्या जेव्हा उत्तर अर्धाला सुरुवात होईल मायक्रोफोन वरून आपण ऐकणार आहोत डोंगर नावे गावचा बुलंदाबाज, आमचे अतिशय जवळचे मित्र आणि तंत्रशुद्ध समालोचक सन्माननीय दीपवीर बिराडे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. आपलं स्वागत आहे मायक्रोफोन वरती. आलेले अगदी 1 मिनिटाच्या अवधीत फिल्डिंग आपल्याला सेट करावी लागेल. आज थोडी शेड्यूल मध्ये ऍडजस्टमेंट होती. 55 टू विन, 55 धाब्याचा टार्गेट सेट झालेला आहे. पहिल्या डावात 54 बनवल्या. आदर्श इलेव्हन धानवलीने मागच्या सामन्यात त्यांनी विजय संपादित केलेला. तो कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावला परास्त करणारा संघ अर्थातच आहे गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर. मॅचला सुरुवात, ओपनिंग पेअर लगेचच पाठवा. स्पीडअप अपेक्षित आहे. ओपनिंग पेअर पाठवून द्या लगेचच आहे गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर. चोवीस बॉल 55 धाब्याची आवश्यकता. द्वितीय सत्राला झालेली सुरुवात. 2:27 अगदी अल्पावधीत हा सामना सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळेल. स्पीडअप अपेक्षित आहे दोन्ही टीम्स. थोडी घाई करा. ओपनिंग पेअर $55 टू विन, 55 धाब्याची आवश्यकता. ओपनिंग पेअर पाठवून द्या. जास्त वेळ घेताय आहे गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर. अधिकचा टाइम आपण दौडू नका. यानंतर पहिल्या फेरीतील दुसरा सामना शेड्यूल नुसार पेंडिंग आहे. पराग वॉरियर्स बालुकाडे त्यांच्या विरोधात गोरखगड. टॉस जिंकलेला आहे गोरखगड. पहिल्या डावात ते फिल्डिंग करते तर बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलं पराग वॉरियर्स बालुकला. दोन्ही टीमना हा विद्यमान सामना जसं संपेल तसं स्वतःला सज्ज करायचंय. सलामीवीराच्या भूमिकेत विपुल शिंगोले आणि त्याची सोबत देतो के अर्थातच कुमार खाटेकर. गोलंदाजीसाठी पहिल्या षटकात मल्हारी भोईर कॉमेंट्री बॉक्स कडून सध्या बॉलिंग मार्कवर तयार होत असताना 4 रोजच्या मॅचेस मध्ये 2 षटकं आपण बघत आहोत. प्रथम दर्शनी कॉमेंट्री बॉक्स एंड आणि तदनंतर उर्वरित 2 षटकं ही फॉरेस्ट एंड अर्थातच ब्लॅक स्क्रीन एंड कडून असतील. 55 धाव्याची आवश्यकता मॅच मध्ये विजया करता आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघाला. कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग. दुपारचं कडाकेदार ऊन आणि त्या उन्हात रंगणारा हा कडक सामना प्रेक्षकांच्या भेटीला. नेहमी हे दोन संघ जेव्हा एकमेकाच्या अगेन्स्ट येत असतात एक क्वालिटी बॅटल प्रेक्षकांना एन्जॉय करता येतं आणि तोच सामना सध्या उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना अपेक्षित आहे. उपस्थित सर्वांचं स्वागत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका आयोजित राष्ट्रवादी चषक डोंगर नावे पर्व दुसरं. पहिला बॉल फुल टॉस ड्राईव्ह केल्यासमोर लॉग ऑफला फिल्डर मंगेश भोईर उपस्थित आहेत. एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगल धाव्याच्या सहाय्यानं डाव आता सुरू झालेला आहे. 55 धाव्याचा पाठलाग करत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघाचा 1 धाव
धावफलकावरती 23 चेंडू अजून विजयासाठी 54 54 धावेची आवश्यकता. सलामीवीराच्या भूमिकेत के कुमार खाटेगरे सध्या स्ट्रायकर एंडला. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकलेला बॉल टप्पा पडल्याबरोबर थोडा खाली राहिला. स्किट होत असताना बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. डॉट बॉलची झाली सांगता मल्हारी भोईर या अगोदर मॅच मध्ये फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून सागर राणेचा वापर करण्यात आला होता. मात्र जशी मॅच वेगळी तशी स्ट्रॅटेजी वेगळी. बॅक ऑफ हँड स्लोअर वन गुड बॉल क्विक डिलिव्हरी अँड ब्युटिफुल डिलिव्हरी. वन मोर डॉट बॉल. जबरदस्त कंट्रोल चांगलं नियंत्रण या मॅच मध्ये आपण बघत आहोत. डॉट बॉलची सांगता धावा संख्या स्थिर. अवघी 1 धाव धावफलकावरती. ऑनसाइडला दिशा दिले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भेदला. आउटफील्ड अत्यंत वेगवान. बॉल थांबणार नाहीये. बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय. पहिला चौकार मागच्या 2 डॉट बॉल धावसंख्येची कोंडी फोडली आहे ती फलंदाज कुमार खाटेकर यानं. 4 धावा. स्टील 2 टू गो. बॅक ऑफ हँड पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल फक्त दिशा दिले. मिडविकेटला फिल्डर उपस्थित झालेत. महेश वेल स्टॉप. एक सिंगल धाव त्या ठिकाणी सहजरित्या प्राप्त होताना दिसेल. सिंगल धावेच्या सहाय्याने धावा संख्या स्कोरबोर्डवर सध्या आपण बघत आहोत 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावर. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न बॅट्समॅनला फॉलो करण्यात आलेला आहे. गुड बॉल गुड लेंथ ऍडजस्टमेंट फ्रॉम मल्हारी भोईर. डॉट बॉल धावा संख्या स्थिर. 55चा करायचा पाठलाग. पहिल्या षटकाची सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती पोझिशन मध्ये आले होते. स्ट्रायकर एंडला विपुल ऑफस्टम्पच्या बाहेर कमिट झाले होते. 360 स्टाईलला स्वीप करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. बॉल हलकाशी हरकत करत असताना एसटी रक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. दरम्यानच्या कालावधीत डॉट बॉलची होत असताना सांगता धावा संख्या स्थिर. धावा 6. 6 ऑन बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. चला कुणाल कॅमेरा बॉक्स खाली करा. इन्सिडेंट होऊ शकतो सूचना लक्षात घ्या. या अगोदर भरपूर इन्सिडेंट झालेले आहेत. चुकीच्या व्यक्तीला आयुष्यात तुम्ही मार्गदर्शन केलं तर भविष्यात तुम्हाला तोटा उद्भवत असतो. धोकाही निर्माण होऊ शकतो. तुमचं अस्तित्व तुमच्या हातात आहे. पहिला बॉल हाफ ट्रॅकर फुल करण्याचा प्रयत्न हार्ड लेंथ होता. टप्पा पडल्याबरोबर चेंडू थोडासा राईज झालेला. एक्स्ट्रा बाउन्स विथ पेस आपण बघत आहोत मंगेश भोईर कडून. डॉट बॉलची होत असताना सांगता धावा संख्या स्थिर. धावा अवघ्या 6. गोलंदाजी युनिट तगड आहे. बॉलिंग मध्ये दमखम आहे. आदर्श 11 दानिवली संघ जेव्हा जेव्हा खेळत असतो एक वेगळा फॅनबस आहे या टीमचा. आतापर्यंत यंदाच्या हंगामात 3 अंतिम जेतेपदाचे मानकरी पद त्यांनी पटकवलेले आहे. फुल लेन ड्राईव्ह केल्या समोर गॅप मध्ये खेळतायत. प्रवीण भोईर पोहोचतात मात्र त्यांच्याकडून मिसफील्ड मिस्टेक. बॉल त्यांच्या दोन्ही पायांमधून फरार झालाय. तो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मिसफील्ड मिस्टेक आणि मोबदला तर मोजावाच लागेल. या 4 धावा. चौकाराने धावा संख्या 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावर. थोडी मिसफील्ड झाली. कॉलिंग प्रॉपर नव्हतं मल्हारी आणि प्रवीणच्या दरम्यान. त्याच काळासह ही गफलत तिकडे घडलेली आहे. 4 धावा येत आहेत. फुल लेंथ लॉफ्ट केल्या समोर फिल्डर उपस्थित आहेत आणि आता झेल पकडलाय. झाल्यामध्ये अडकवले के कुमार खाटेकरला. फलंदाज बाद. 10 ला पहिला आदरा. आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरला. बिग विकेट डाऊन. वतीने कॅश प्राइज अनाउन्स होत आहे. खाटेकर टीमच्या कुठल्याही फलंदाजाने जर सलगचे 3 षटकार ठोकले तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं. स्कोर 10 ऑन बोर्ड. बॅटिंग साठी न्यू बॅटर जितू गायकर
बॅटिंग करता दाखल होताना पाहायला मिळतील. या अगोदर जितू बोरीनं दिवस गाजवलेला आहे कोरले टीमसाठी. तर आज जितू गायकर आई गावदे स्पोर्ट्स काटेगरसाठी ती तारणहार संकटमोचक कामगिरी करतील का? कमी गतीने टाकलेला बॉल बॅटच्या आउटर रेंज बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत वामन भोईर. बॅकअप करण्यात आलेला एक सिंगल धाव मिळेल. सिंगल धावेच्या साहाय्यानं धावसंख्या 11 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. स्कोर moves on 11. Second over is in progress being bowled by Mangesh Boyer. He is considered important 5 runs and take one crucial wicket of KK Kumar Fankare. He is looking in very good touch but crucial movement. They need a vital partnership while chasing target of 55 against Adarsh 11 धानेवली. 55चा पाठलाग त्यांना करायचा. पार्टनरशिपची नितांत गरज आहे, आवश्यकता आहे भागीदारीची. स्विच हिट रिव्हर्स अटॅक क्लीन बोल्ड. दुधारी अस्त्र बाहेर काढला आणि त्यांना घातपात केला. तर स्वतःच्या पायावरती जणू काही कुऱ्हाड चालवली आहे काय ती विपुल शिंगोलेनं. तो त्रिफळाचीत फलंदाज बाद. बिल्डिंग लगेचच सेट करा, जास्त वेळ घेऊ नका. ऑलरेडी शेड्यूल आज रिलीज झालेले, थोडे ॲडजस्टमेंट होते आजच्या शेड्यूलमध्ये. मात्र आयोजन समितीला वेळेच्या बाबतीत आपलं अपेक्षित सहकार्य हवंय. चला जेपी अँड ऑल स्क्वॉड आपण रेडी राहा. बॅटिंगसाठी न्यू बॅटर मैदानामध्ये राज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 11ला 2 धक्के बसलेले आहेत. हार्ड हिटर आहेत राज. चांगली इनिंग त्यांची या अगोदर आम्ही कोरावलेकर चषकामध्ये पाहिली होती. 11 धावात 44 धाव्याची इथनं अजून आवश्यकता. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. मंगेश बोईरनं 2 धक्के या षटकात आतापर्यंत दिलेले आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर पिच होतोय. पायावरती आदळतो. बॅकअपसाठी फिल्डर फानेकला उपस्थित झालेत. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. यशस्वी षटकाची सांगता एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या 11, 2 गणांच्या मोबदल्यात 12 चेंडू आणि 12 चेंडू तुझ्यासाठी रिक्वायर्ड रन रेट 22.00 धावेचा आवश्यकता 44 धावेची. संधी देऊया डीजे राजला. की 12 बॉल 44. 12 पैकी 11 बॉल हे चौकार करताच पाठावे लागतील अशी माहिती आमच्यापर्यंत आमचे ऑफिशियल स्कोरर दादा संघाचे कर्णधार दत्ता भांडे यांनी दिलेली आहे. आजच सकाळी त्यांनी एक भाकीत माझ्यापर्यंत पोहोचवलं होतं. तो विषय चर्चेचा फक्त आमच्या दोघांमध्ये. मात्र त्यांचं भाकीत ही भविष्यवाणी ठरली हे देखील तितकंच खरं आहे. 11 धावा दाफलकावर 12 चेंडू 44. गोलंदाजीसाठी प्रवीण भोईर अर्थातच पांड्या सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळेल. अधिकचा वेळ घेऊ नका प्रवीण अँड ऑल टीम. स्पीडअप अपेक्षित आहे. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक. विकेट किपर बीट झाला. एक सिंगल धाव बनली आहे. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा. यस इट इज वाईड प्लस 1 एक्स्ट्रा 2 धावा आणि एक्स्ट्रा 2 धावेच्या सोबतीने धावसंख्या आपण बघत आहोत 13 ऑन बोर्ड. स्कोर मूव्स ऑन 30. 13 धावा दाफलकरवरती पाहायला मिळतात. महत्वपूर्ण षटक तिसरं सुरू झालेलं आहे. सुरुवात एक्स्ट्रा 2 धावेनं. 12 चेंडू अजूनही 42 धावेची आवश्यकता. दिल्ली अभी भी दूर है लेकिन वहां तक जाना जरूर है. आणि दिल्लीपासून गल्लीचं अंतर जर कापायचं तर प्रत्येक बॉलवरती एअर स्ट्राईक हवाई हल्ला आता चढवावा लागेल. स्टाकर इनला राज ऑफ साइडला टर्न केलाय. फटका लाजवाब आहे. स्कोरलेग वरून चेंडू मागे चाललाय. एसडीज कन्फर्मेशन सिग्नल येतोय तो प्रेक्षकांचा. 1 बॉस ओव्हर दी लाईन. बॉल जाईल डीप बॅकवर्ड. स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बॉस ओव्हर दी रोप. 4 धावा चौकार.
17ला 2 धक्के बसलेले आहेत, मात्र चौकार राजच्या बॅटमधून आलेला आहे. ऑन साइडला आपण फुल टर्न केला, गॅप मध्ये खेळतायत, सुपर फ्लॅटेड पॅरलल फटका, पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल. एस इट इज वन मोर सोल विरोध येतो तो लागोपाठचा दुसरा दमदार चमकदार चौकार. लागोपाठचे 2 चौकार आणि धावा संख्या वेगानं गतिमान झालेल्या आपण बघत आहोत. 21 ऑन बोर्ड, 21 धावा धाव फलकावर. चला सामना कंटिन्यू करा, डिले नको, न्यू बॉल द्या ऑफिशियल स्कोरर. नवा बॉल एसीडीज. चला स्पीडअप अपेक्षित आहे, चॉईस नसेल न्यू बॉल, लक्षात असू द्या दोन्ही टीम. जो बॉल मॅनेजमेंट कमिटी देईल त्या बॉलनं तुम्हाला सामना कंटिन्यू करावा लागेल. न्यू बॉल चॉईस नसेल. प्रथमदर्शनी फक्त 2 चेंडू तुम्हाला तपासणीसाठी चेकिंग करता दिले जातील. स्कोर 21-21. राजनं आशिष किरण आता पल्लवित केलेलं विजयाची स्वप्न त्यानं दरम्यानच्या कालावधीत दाखवलेली आहेत. स्कोर 21, 10 चेंडू 34 ची अजूनही आवश्यकता. आक्रमक फलंदाज राज प्रवीण भोईरच्या अगेन्स्ट. कमी गतीने टाकलेला बॉल होता, वाईड बॉल. गाईडलाईनला बेदुना चेंडू आपण बघत आहोत. मागे चाललेला एक अतिरिक्त धाव मिळेल एक्स्ट्रा धाव्याच्या मदतीने. धावा संख्या स्कोरबोर्डवर सध्या 22. नेल्सन आकड्यामध्ये धाव फलक 22 ऑन बोर्ड, लॉस अप 2. स्कोर मोज ऑन 22, स्टिल रिक्वायर्ड 33 मोर फॉर विक्ट्री. मिस टाइम, मात्र एक्झॅक्टली चेंडू बॅटचा संपर्क झाला की नाही हे पाहायचंय. एस इट इज आउट. फलंदाज बाद होतो आणि मागच्या 2 चौकारानंतर प्रत्युत्तर दिलंय ते गोलंदाज प्रवीण भोईरनं. फलंदाज बाद, राजची पारी संपुष्टात. आणखीन एक झटका आता बसेल. देखील सामना आपण कंटिन्यू करू शकता. मॅच बॉल कधी रिटर्न येऊ, प्रत्येक टीमला नियमाच्या बाबतीत मात्र समानता असेल. बॅटिंग साठी पाहिलं तर जेबी अर्थातच जगदीश भाग्यवंत येताना पाहायला मिळत आहेत. स्कोर 22-22, धक्के 3 बसलेले आहेत. चव्हाणाचा पाठलाग सूर्य. 9 चेंडू 33 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आपण बघत आहोत. 9 चेंडू 33 धावेची आवश्यकता. स्पीडअप अपेक्षित आहे. 9 बॉल 33. पहिला बॉल बॅकफुटर आले, कट करण्याचा प्रयत्न, राऊंड ऑफ ऍक्शन. हलकासा चेंडू हरकत करत असताना यष्टीरक्षक गिरीश भोईर यांच्या दिशेने मार्ग शोधताना पाहायला मिळेल. दरम्यानच्या कालावधीत डॉट बॉलची सांगता आणि कमबॅक प्रवीण भोईरचं. वाईड बॉल, ऑल्सो 1 फॉर द ओव्हर. कॉल देखील आता करण्यात आलेला आहे. वाईड आणि त्याचबरोबर एक अतिरिक्त उचलेची ताकीद आता गोलंदाज प्रवीण भोईरला दिलेले. अतिरिक्त एक धाव. स्कोर 23-23. 8-32 सिडीज हे समीकरण आहे. 8 चेंडू 32 धावा. आक्रमण केले समोरच्या दिशेनं, फटका उंचावत. मिसटायमिंग. मल्हारी भोईरचे जजमेंट चांगले. वेल जज अँड इक्वली टेकन. क्लिअर अँड कॉन्फिडेंटली टेकन. फलंदाज बाद. धक्का बसतोय ते चौथा आणि उत्तमजी गोंदली आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण खोऱ्यात वेलकम. स्कोर 23-23. धक्के या षटकात 2 दिलेले आहेत. नो बॅटर विशाल भोईर. बॅटिंग युनिट डीप आहे. गावदेवी खाटेकरचं देखील विसरून चालणार नाही. स्पीडअप अपेक्षित आहे. 7 चेंडू 32.
बॅकफुटवरती आले लेट कट, थर्डमॅनच्या मधून बॉल काढले, आउटफील्ड अत्यंत वेगवान एक्सप्रेस स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, थर्डमॅन सीमारेषेला भेदून बरोबर आमच्या समालोचन कक्षामध्ये विसावतोय. चौकार. चौकारानं षटकाची सांगता झालेली आहे. स्कोर मूव्स ऑन 27. 27 धावा, अंतिम 6 चेंडू 28 धावेची आवश्यकता. 6-28 देखील बनवू शकतात. ही विकेट म्हणजे बॅटिंग फ्रेंडली विकेट आहे. या अगोदर देखील धावा सहजरित्या चेस होताना आम्ही पाहिलेले आहेत, तर या सामन्यात देखील त्या चेस होऊ शकतात. मात्र लढाऊ वृत्ती, संघर्ष तुम्हाला कायम करावा लागेल. 28 धावेची आवश्यकता, अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत. सागर राणे गोलंदाजी करता. आज ज्यानं दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे, स्पेशली पहिल्या सामन्यात त्याच्या ऑलराऊंडर कामगिरीनं त्यांना छाप सोडलेली आहे. न्यूली जर आपण या वाहिनीशी जॉईन झाले असाल 7 स्टार लाईव्ह इव्हेंट, तर वाहिनीला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल हिट करा. पहिला बॉल फुलटॉस, आणि फुलटॉस वरती काय फटका सजवलाय. एबी डिव्हिलियर्स होते की सूर्यकुमार यादव ते कळालंच नाही, मात्र बॉल मार्गस्थ होतोय. स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, षटकार. गुणवत्ता एक वेगळा दर्जा आहे. जितू कड्याडी त्यानं आशा अजूनही पल्लवित केलेल्या आहेत. षटकार पहिल्या बॉलवरती. स्कोर 33-22 धावेची अजूनही आवश्यकता. तांबले पॉज घेतला अँड व्हाट अ शॉट. स्टँडर्ड एक्झिक्यूट, बॉल पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टर्न विथ द बाउन्स आणि तो टॅकल केलाय, बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. हा दमदार षटकार. कोटे मैच इज ऑन. जब तक है दम तब तक लढते रहेंगे हम, हे आता दाखवून देतोय संघ आहे गावदेवी खाडेकर. काय फलंदाजी सुरू झाली आहे. आवश्यकता होती 28 धाब्याची. 2 चेंडू 2 षटकार आले. धाबे आता दणानलेत. आदर्श 11 दानवले आणि गोलंदाज सागर राणेचे. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, यापुढे होईल काय. रंगारंग सामना सध्या मैदानावरती होतो. महत्वाची लढत आणि महत्वाच्या लढतीत आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मॅच इज ऑन. 4 चेंडू, आवश्यकता 16 धावेची. फुलरली ड्राइव्ह केलाय, चांगला ड्राइव्ह आहे. गॅप मध्ये खेळतात. एक सिंगल सेकंडचा कॉल. विकेट किपर एंडला थ्रो आला. विकेट आता धोक्यात आहे आणि ती विकेट आली आहे. प्राइस विकेट धावचीच्या स्वरूपात. जितू बाद होतोय आणि मॅच मध्ये आता केलेली वापसी, तदनंतर तो बाद झालाय. खेळाडू कक्षामध्ये नाराजी आणि नैराश्यमय वातावरण. मॅचची प्राइस विकेट धावचीत, जितू होतोय बाद. सामना 2 चेंडूवरती खुला केला होता. विशाल आक्रमण केलं होतं. जितून 2 षटकार मात्र त्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न त्यांचा फसलेला आहे. रामदादा पष्टे यांची उपस्थिती आपल्याला या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मंचावरती लाभलेली आहे. त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. स्कोर 40, 1+ विकेट आलेली आहे. 3 चेंडू आणि 3 चेंडूत 15 धावेची आवश्यकता. बॅटिंगसाठी न्यू बॅटर देवीदास दाखल झालेले आहेत. बॅटिंग ऑर्डर डीप आहे. या अगोदरही आपण चर्चा केली होती आणि त्या चर्चेला आता देवीदास उदाहरण आणतील का. आक्रमण, पहिला बॉल समोरच्या दिशेला पाठवलाय. लॉन्ग ऑन सीमारेषेच्या बाहेर. टाइगर अभी जिंदा है मेरे बॉस, हौसला अभी हारा नहीं और क्या काम मेरा जब मैदान में मैं लड़ा नहीं. षटकार. सामना सहजासहजी सोडलेला नाहीये तो आई गावदेवी खाटेकरने. इक्वेशन 2 चेंडू, आता 9 धावेची आवश्यकता. 4 बॉल मध्ये 19 धाब्यांची लयलूट सागर राणेने केलेली आहे. चला बॉल तुम्हाला सामना कंटिन्यू करावा लागेल. मॅच बॉल रिटर्न झालेला आहे विशाल. मॅच बॉलला सामना तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल. 2 चेंडू 9 धावा, महत्वाचा बॉल आहे हा. चेंडू आता निर्णायक असेल. स्टाकर एंडला आपण बघत आहोत. देवा
देव देव केला तेव्हा नाही पावला, कर्म करत केलो देव अचानक धावून आला, अशी काय परिस्थिती सध्या झाली पियुष आई गावदे स्पोर्ट्स काटेगरची. 2 चेंडू 9 धावा हे समीकरण. मॅच इज स्टील ऑन. सामना अजूनही बॅलन्स. मॅच मध्ये संधी इथनं दोनही टीमला आवश्यकता विजयासाठी 2 चेंडूत 9 धावेची. गोलंदाज तयार सागर राणे. कमी गतीने टाकलेला बॉल ड्राइव्ह केला समोर, एक सिंगल मिळेल. सेकंडचा कॉल सुरू आहे. थ्रो चांगला आलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्नच होत नाहीये. सो सामना आता थोडा आवाका बाहेर गेला. या बॉलवरती कंपल्सरी 3 धावा तरी हव्या होत्या, तेव्हा सामना अंतिम चेंडूवरती जिवंत राहिला असता. मात्र सामना आता थोडा सोयीस्कर झालाय. तो रनचेस करत असताना टीम आई गावदे स्पोर्ट्स काटेगरच्या अगेन्स्ट फिल्डिंग करणाऱ्या आदर्श 11 धानवली करता. स्कोर मूव्स ऑन विथ हेल्प ऑफ द सिंगल 47, स्टील 1 डिलिव्हरी अँड रिक्वायर्ड 8 फॉर विक्टरी. 1 चेंडू 8. फुलटॉस आणि त्यावरती षटकार. मात्र सामना जरी षटकाराने समाप्त झाला असला, पदरी नैराश्य आलेली आहे त्या गावदे स्पोर्ट्स काटेगरच्या. आणि या सामन्यामध्ये दमदार विजय आदर्श 11 दानिवलीचा. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. वेल प्ले बॉयज, टफ अँड हार्ड लक टीम आई गावदे स्पोर्ट्स काटेगर. मी रिक्वेस्ट करेल मल्हारी भोईर, प्लीज कम इन टू प्रेझेंटेशन बॉक्स. हॅव कलेक्ट युअर अवॉर्ड. गोरखगड टीम आपली फिल्डिंग सेट करा. योगेश, प्रमोद अँड ऑल टीम. 12th मॅन पाठवून द्या पराग वारियर्स भालुक आणि त्यांच्या विरोधात गोरखगड. निर्णायक सामना सध्या मैदानावरती सुरू होतोय. महत्वाची लढत प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल. गोरखगड आणि त्यांच्या विरोधात संघ पराग वारियर्स भालुक. गोरखगडनं जिंकला टॉस, ते करतायत फिल्डिंग आणि बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलंय ते पराग वारियर्स भालुकला. सामन्याचा पुरस्कार राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका अध्यक्ष हर्षदजी शेळके आणि आपल्या क्रीडा स्पर्धेचे लाडके शिल्पकार आणि त्यांच्या शुभ हस्ते या सामनावीर पुरस्काराचं वितरण मल्हारी भोईरला आपण करत आहोत. मल्हारी भोईर 9 चेंडू 24 धाब्याची विस्फोटक खेळी त्यानं साकारली आणि गोलंदाजी मध्ये देखील विकेटलेस राहिला. मात्र अवघ्या 6 धावा इकॉनॉमिकल कामगिरी विथ डॉट बॉल पर्सेंटेज त्यानं केली. तर मल्हारी भोईर सामन्याचा सामनावीर. त्याचा बॅटिंग बॉलिंग अनालिसिस आपल्या स्क्रीनवरती. मॅच फिनिश. आदर्श 11 दानिवलीनं 2 सामने जिंकलेले. 10 संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालेला आहे. प्रेक्षकांनो, पहिल्या फेरीतील पहिला सामना जो काही कारणास्तव पेंडिंग होता, आता तो स्टार्ट होतोय. गोरक्षनाथ 11 गोरखगड आणि त्यांच्या विरोधात